तर पवार गटाचे पराभूत उमेदवार दिल्लीत शरद पवारांची भेट घेणार आहे। शरद पवारांची भेट घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे। पराभूत उमेदवार कायदेशीर सल्ला घेऊन कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहितीही मिळते। तर आष्टीतील मेहबूब शेख, शहापूरमधील पांडुरंग बरोरा, विक्रमगडमधील सुनील बुसारा पवारांची भेट घेणार आहेत। ईव्हीएमच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले पराभूत उमेदवार आहेत ते थेट दिल्लीत आलेले आहेत। पवार साहेबांची भेट घेऊन तुम्ही पुढचा निर्णय घेणार असं सांगितलंय। काय असू शकतो पुढचा निर्णय? ईव्हीएम बाबत अजूनही शंका आहे? आता यामध्ये आम्ही आमच्या महाविकास आघाडीने एक मोठी स्पष्ट भूमिका घेतली। काल साहेब तिकडे सोलापूरमध्ये मार्केटवाडीला गेले होते आणि आमच्या अनेक नेत्यांनी ज्या भूमिका मांडल्यात लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन ईव्हीएमच्या विरोधामध्ये कायदेशीर लढाईला आम्ही सुरुवात करणार आहोत आणि त्या दृष्टीने ही आजची वाटचाल आहे। कायदेशीर म्हणजे काय? वकिलांशी चर्चा करणार, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार? आता आम्ही वकिलांशी चर्चा करणार आहेत। काही आकडेवारी मिळत नाहीये, काही नंबर त्या ठिकाणी मिळत नाहीयेत आणि मतदानाच्या आकड्याची काही तफावत आहे। या सगळ्या संदर्भात आम्ही वकिलाशी चर्चा करणार आहोत। आम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि त्याच्यात आता निवडणूक आयोग आम्हाला मॉकपोल द्यायचं म्हणतंय। तर व्हीव्हीपॅट मोजायच्या संदर्भातले सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट गाईडलाईन्स आहेत, त्या संदर्भात चर्चा करून कायदेशीर आता ही लढाई पुढे न्यायची आहे। आमच्या तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी, मतदारसंघातील कर्मचाऱ्यांनी बॅलेटवर जे मतदान केलेलं आहे, पोस्टल मतदान केलेलं आहे, त्यामध्ये 50% पेक्षा अधिकचं मतदान हे मला झालेलं आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी पराभव होतो। कुठेतरी या ठिकाणी आमचं संशयाचं वातावरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।